जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले कोकणची मोहीम संपून राजे राजगडी परत आले. मोरोपंतांना सांगितलेली देवीची मूर्ती तयार होती. ती गडावर वाजत गाजत आणल्या गेली आणि तेथून भर पावसाळ्यात राजांनी तिची स्थापना प्रतापगडावर केली. आता बघूयात पुढे. सकाळच्या वेळी सोयराबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले. राणीसाहेब, आजचा दिवस भाग्याचा दिसतो. का बरं? सोयराबाईंनी हसत विचारले. आज सकाळीच आपलं दर्शन घडलं. का सकाळी येऊ नये असं कुठं आम्ही म्हटलं? नेहमी आपली स्नानपूजा व्हायला पुष्कळ वेळ लागतो, त्यामुळं आम्ही विचारलं. सोयराबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आज भल्या पहाटेच जाग आली, नंतर झोप आलीच नाही. सोयराबाईंच्याकडे नजर खिळवीत राजांनी विचारले, स्वप्न तर पडलं नाही ना? हो ना, तेच सांगणार होते. आज स्वप्नामध्ये थोरले मामासाहेब महाराज आले होते. कोण? महाराज साहेब? हो. फार चांगलं स्वप्न आहे. आम्हालाही अलीकडे त्यांची फार आठवण येते. शंभूबाळ कुठं आहेत? सोयराबाईंचे हसणे विरले. असतील मासाहेबांच्याकडे, नाहीतर धाकट्या महाली. त्यांचा ओढा आमच्याकडे कमीच. मुलाची जात माया लावावी तशी लागते. सोयराबाईंनी गडबडीने विषय बदलला. मी विसरलेच सांगायला. मासाहेब म्हणाल्या, तुमची तयारी झाली का? पाहून ये. बहुतेक मासाहेब इकडे येणार असतील. मासाहेबांनी कशाला यायला हवं? चला आपणच तिकडे जाऊ. राजे मासाहेबांच्या महाली आले तेव्हा मासाहेब संचित बसल्या होत्या. राजे जाताच त्या म्हणाल्या, राजे, मानकोजींची तब्येत बिघडली आहे. जास्त झालंय म्हणून कळतं. केव्हा? मघाच मोरोपंत सांगत होते. त्यासाठी तुमची चौकशी केली. मानकोजींना परवाच आम्ही भेटून आलो. फार थकलेत. वय झालंय. त्यात ही पावसाळी हवा. आम्ही गडाखाली जाऊन येतो. राजे गडाखालच्या शिवापूरला गेले. बरोबर मोरोपंतही होते. मानकोजींची तब्येत जास्त खालावली होती. राजांचा हात धरून मानकोजी कष्टाने म्हणाले, राजे, खानाचा जुलूम लई वाढलाय. त्याला आवराया पाहिजे. एवढी प्रकृती ढासाळलेली असूनही राजांची काळजी घेणारे मानकोजी पाहून राजे गहिवरले. ते म्हणाले, मानकोजी, तुम्ही बरे व्हा, आम्ही सर्व करू. राजे, आता बरी होणारी आम्ही माणसं नवं. आता वय झालं. मानकोजी, असं बोलू नका. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद नसले तर हाती घेतलेलं काम तडीच जाणार कसं? महाराज, याची काळजी आम्हाला नाही. तुम्ही सारं करशाला. आमचा भरोसा कसला? तुम्ही भेटला बरं झालं. मासाहेबांना मुजरा सांगा. राजांनी मानकोजींचा निरोप घेतला. वैद्यांना मानकोजींच्याकडे लक्ष ठेवायला सांगून राजे खिन्न मनाने गडावर येत होते. कान्होजी गेले. मानकोजीही टिकतील असे वाटत नव्हते. दादोजी, कान्होजी, मानकोजी हे तीन आधार तुटले तर कसं व्हायचं? त्याच विचारात राजे पद्मावती माचीवर आले. देवी दर्शन घेऊन ते बाहेर आले तेव्हा देवळाच्या समोरच्या अंगणात मोरोपंत उभे होते. त्यांच्या शेजारी कानात भीकबाळी घातलेला, रुमाल बांधलेला, गोऱ्या रंगाचा 30च्या वयाचा एक गृहस्थ उभा होता. त्याने राजांना लवून नमस्कार केला. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, हे कोण? मोरोपंतांनी अदबीने सांगितले, हे मोसा खोऱ्याचे कुलकर्णी आपली भेट व्हावी म्हणून आले आहेत. राजांनी कुलकर्ण्यांना विचारले, कशासाठी आमची भेट व्हावी? तो कुलकर्णी हात जोडून म्हणाला, महाराज,
घरची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आम्ही 3 भाऊ, मी धाकटा, पण दारिद्र्यामुळं एकाचंही लग्न होऊ शकलं नाही. आम्ही ब्राह्मण, भिक्षा मागणं उचित नाही. फडामध्ये जागा मिळेल तर योगक्षेम चालेल. एका गरिबाला वाचविल्याचं पुण्य पदरी पडेल. राजे त्या तरुणावरची दृष्टी न हलविता ते बोलणे ऐकत होते. राजांनी विचारले, तुम्ही कुलकर्णी ना? मग तुमच्या वतनाचं काय झालं? त्या प्रश्नाबरोबर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीती तरवळली. भयभीत होऊन तो म्हणाला, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. जे नशिबी होतं ते होऊन गेलं. पायाशी चाकरी मिळावी. राजांनी परत विचारले, तुमच्या वतनाचं काय झालं? न भीता आम्हाला सर्व सांगा. कुलकर्ण्यांनी आवंढा गिळला. महाराज, आम्ही कुलकर्णी हे खरं. घरात कुलकर्णी पण असून जोशी पण असूनही वडिलार्जित कर्जामुळं निर्वाह होणं कठीण झालं. कर्ज काढावं लागलं. त्या कर्जाचं व्याज 4-5 वर्षात एवढं वाढलं की कर्जापायी जोशी पण आणि कुलकर्णी पण सावकारांना लिहून द्यावं लागलं. आज सारं घर रस्त्यावर आलं. राजे हसले. त्या तरुणावरची नजर न काढता त्यांनी विचारले, सावकाराची हुशारी आणि वतनदारांचा अजागळपणा याचा सुरेख संगम तुमच्या कहाणीत दिसतो. एवढा धूर्त सावकार कोण भेटला तुम्हाला? ज्या प्रश्नाला कुलकर्णी भीत होता ते संकट टाळल्याने टळत नव्हते. कुलकर्णी म्हणाले, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. राजे किंचित कठोरपणे बोलले, आम्हाला सावकाराचं नाव हवं आहे. हताशपणे कुलकर्ण्याने सांगितले, आपले पेशवे शामराज निळकंठ, तेच आमच्या वतनाचे मालक झाले आहेत. ते ऐकून राजे चकित झाले. त्यांनी एक वेळ मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांची मान खाली झुकली होती. राजांनी मोरोपंतांना सांगितले, पंत, यांना फडामध्ये गुंतवून घ्या आणि आम्हाला नंतर येऊन भेटा. सायंकाळी राजांच्या खास महालात मोरोपंत आले. राजांनी त्यांना सांगितले, मोरोपंत, अंतस्थपणे शामराज निळकंठ यांची चौकशी करा. ह्या वतनाच्या काय गफलती आहेत हे आम्हाला सांगा. त्याची वाच्यता कुठंही होऊ देऊ नका. त्यानंतरचे 4-5 दिवस राजे पुरे बेचैन होते. जिजाबाईंच्या ध्यानी हे यायला वेळ लागला नाही. त्यांनी राजांना कारण विचारले. महालात दुसरे कोणी नव्हते. राजांनी सांगितले, मासाहेब, तसं काही संकट नाही. आपण चिंता करू नये. राजे, आम्हाला फसवता? जिजाबाईंनी विचारले. राजांनी पाहिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू होते. ते हास्य पाहून राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब, गैरसमज होतो. चिंता आहे खरी, पण ती परचक्राची नाही. एवढंच मला सांगायचं होतं. मग दुसरी कसली चिंता? मासाहेब, वतनदारीबद्दल आम्हाला केवढा तिटकारा आहे हे आपण जाणता. ही वतनं नाहीशी करावीत, प्रजा सुखी व्हावी म्हणून आम्ही धडपडतो आणि खुद्द आमचीच माणसं सावकारी करून वतनं मिळवू लागली तर काय करायचं? राजे, आपल्याला कुणीतरी खोटं सांगितलं असेल. आम्हाला सुद्धा तीच आशा आहे. असं ठरलं तर त्यात आम्ही आनंदच मानू. खरं ठरलं तर अशी माणसं फडात बाळगून चालणार नाही. जिजाबाई शांतपणे म्हणाल्या. राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रगटले. मासाहेब, तुमचे बोल आम्हाला सदैव धीर देतात. त्यानंतर 2 दिवसांनी मोरोपंतांनी राजांना सर्व खबर दिली. राजांनी सदर भरविण्याचा हुकूम दिला. सायंकाळी राजे सदरेवर आले. सदरेत पेशवे, अमात्य, डबीर याखेरीज नेताजी, येसाजी कंक ही खासे मंडळी उपस्थित होती. पेशवे शामराज
निळकंठ अस्वस्थ होते. राजांची बेचैनी त्यांच्या ध्यानी आली होती. शामराज निळकंठ जंजिऱ्याच्या मोहिमेवरून परत आले होते. जंजिऱ्याच्या मोहिमेत आलेले अपयश त्यांच्या मनाला डाचत होते. सिद्दी खैरियतच्या डावाला फसून त्यांनी नामुष्की पदरी घेतली होती. राजांनी एवढ्या तातडीने सदर का भरवावी हा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. राजे सदरेवर आले. राजांची चर्या गंभीर होती. राजांच्या पाठोपाठ जिजाबाई सदरेवर आल्या. राजांनी त्यांना उत्थापन दिले. आपल्या हातांनी त्यांना बैठकीवर बसवून राजे शेजारी बसले. जिजाबाईंनी राजांना विचारले, राजे, आज सदर भरवलीत. मानकोजींची तब्येत जरा, त्यांची काळजी करण्यासारखं काही राहिलं नाही. ते तृप्त आहेत. असलीच तर राज्याची काळजी त्यांना आहे. अशी निष्ठावंत माणसं मिळणं कठीण. मग आजची सदर खास आमचे पेशवे शामराज पंत यांच्याकरिता भरविली आहे. साऱ्यांच्या नजरा शामराज पंतांच्याकडे वळल्या. आपले उपरणे सावरीत शामराज पंतांनी विचारले, महाराज, माझ्यासाठी? हो, तुम्ही दौलतीची अनुभवी मुरब्बी माणसं. जेव्हा आमच्या मनात शंका येते तेव्हा तुमच्याखेरीज कुणाला सल्ला विचारणार? जी, शामराज म्हणाले. आम्हाला वतनदारीचा तिटकारा आहे, हे तुम्ही जाणता. त्यासाठी मिरासदाराचा रोष पत्करून आम्ही रयतेला सुखी केलं. जमीनदारांना नगद गल्ला व नक्त गाव बांधून दिले. देशमुख, देशकुलकर्णी, पाटील यास हक्क बांधून दिले, हेही तुम्ही जाणता. जी. हे कशासाठी केलं? हे रयतेला नागवतात, पदरी फौज बाळगून वाडेहुडे बांधून राहतात. सांगावयास गेलं तर शत्रूला मिळतात. प्रजा आणि राजा दोन्ही त्रस्त होतात. याचसाठी आम्ही नामांकित वाडे आमच्या हाती घेऊन इतर मिरासदार वाडे पाडले ना. जी. जी काय म्हणता? राजांचा आवाज करडा बनला. शामराज पंतावर नजर रोखीत ते बोलू लागले. एका बाजूला ही वतनदारी नष्ट करण्याचे आम्ही प्रयत्न करीत असता तुम्ही पेशवे असून वतनाची हाव धरू लागतात. शामराज पंतांचे डोळे खाडकन उघडले. राजांचे बोल त्यांच्या कानी पडत होते. कशासाठी हे केलंत? महाराज, गैरसमज होत आहे. कुणीतरी खोटी अदावत आमच्यावर घेतली आहे. शामराज पंत धीर करून म्हणाले. शामराज पंत, एक खोटेपणा केलात, आता दुसरा करू नका. मोसे खोऱ्यातील कुलकर्णी वतनावर तुम्ही नजर ठेवलीत. पेशवाईच्या सत्तेवर कुलकर्णी पण बळकावलत. हे खोटं. शामराज पंतांनी आवंढा गिळला. ते म्हणाले, महाराज, हा अन्याय. अन्याय तुमच्यावर? शामराज पंत, तुमच्या कृत्यानं आमची मान शरमेनं खाली झुकली आहे. पेशव्यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कुलकर्ण्यांना सदरेवर साक्षीसाठी बोलावलं. ही तुमची इच्छा असेल, बोलवावं ही तुमची इच्छा असेल तर आम्ही तेही करू. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, त्या कुलकर्ण्यांना सदरेवर बोलवा. मोरोपंत सदरेबाहेर जायला निघालेले पाहताच शामराज पंत घाबरून गडबडीने म्हणाले, महाराज, क्षमा असावी. राजांनी मोरोपंतांना थांबविण्याची इशारत दिली. त्या प्रकाराने जिजाबाई मात्र गोंधळून गेल्या होत्या. त्यांच्या ध्यानी काही येत नव्हते. त्यांनी विचारले, शिवबा, हा काय प्रकार आहे? राजे उदासपणे हसले. म्हणाले, मासाहेब, सांगताना सुद्धा शरम वाटते. हे आमचे पेशवे, पण राज्याच्या प्रधानपदावर राहूनही यांचं मन तृप्त नाही. यांना वतनाची हौस वाटली. बळजबरीनं यांनी कुलकर्णी वतन सावकारीच्या बळावर बळकविली. आज आमचे पेशवे वतनदार बनले आहेत. ज्या घरात कुलकर्णीपण जोशीपण चालत होतं ते घर अन्नाला मोताद होऊन आमच्या आश्रयाला येतं.
ब्राह्मण असूनही भिक्षा मागायची पाळी त्यांच्यावर येते. आणि हे सारं आमच्या पेशव्यांच्या कृपेमुळं झालं. एक वेळ गुन्ह्याची माफी असावी. आपली आज्ञा म्हणून मी वतन परत करतो. हा निर्णय ठीक, तसं तुम्हाला करावंच लागेल. शामराज पंत, जंजिऱ्याच्या लढाईत पराभव घेऊन आलात. आम्ही दोष दिला नाही. सिद्दी खैरियत याच्या दगलबाजीला फसलात आणि कैदेत सापडलात. जंजिऱ्यावर कधीही परत येणारा नाही असं सांगून आपली सुटका करून घेतलीत. पण तोही दोष आम्ही मानला नाही. राजकारणात कसे प्रसंग येतात, पण हा गुन्हा अक्षम्य, त्याला क्षमा करता येईल असं वाटत नाही. महाराज, शामराज पंत उद्गारले. राजांची नजर गर्भगळीत झालेल्या शामराज पंतावर खिळली होती. ते शांतपणे म्हणाले, शामराज पंत, तुम्ही आमचे पेशवे. आम्ही म्हणजे काही इंद्र नव्हे. तो 1000 डोळ्यांनी पाहणार. आम्ही तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांनी पाहणार. प्रजा राखणार. पेशवेपदावर असूनही तुमची नजर एवढ्या खाली पोचत असेल तर तुम्ही या जागेस योग्य नव्हे. तुमच्या हाती प्रजा सुरक्षित राहील असं आम्हास वाटत नाही. तेव्हा आजपासून तुमचं पेशवेपद आम्ही काढून घेत आहोत. राजांच्या त्या निर्णयाने सारे चकित झाले. शामराज पंतांनी आपली नजर उंचावली. उद्वेगाने ते म्हणाले, महाराज, मग फडाच्याही जबाबदारीतून मोकळं करावं. शामराज पंतांच्या बोलांनी राजांच्या मनावर काही परिणाम झाला नाही. शामराज पंत, या दबावाचा आमच्या मनावर काही परिणाम होणार नाही. फडाची जबाबदारी घेणं शक्य नसेल तर तसं तुम्ही करू शकता. गुन्हा तुमचा. आगळीक तुम्ही केलीत आणि आमच्यावर संतापता. पंत, परत विचार करा. आमच्या राज्यात गमावलेली जागा आणि हरवलेली संधी पुन्हा मिळत नसते. शामराज पंत भानावर आले. चूक झाली महाराज. माझे शब्द मी परत घेतो. क्षमा असावी. ठीक आहे. आजपासून शामराज पंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांची पेशवे म्हणून आम्ही नेमणूक करीत आहोत आणि त्यांची जागा अनाजी दत्तो यांना आम्ही देत आहोत. शामराज पंत, तुम्ही आमचे प्रथमपासूनच पेशवे. त्या पेशवेपदाला डाग लागू नये ही आमची इच्छा आहे. आज नरहरी पेशवे बनत असले तरी राज्याची बेदिली चारचौघात जाणू नये म्हणून तुम्ही असे पोहोत शिक्का तुमच्याच नावाचा चालेल. राजांनी नरहरी आनंदराव आणि अनाजी दत्तो यांना पेशवाईची आणि वाकनिशीची वस्त्रे जिजाबाईंच्या हस्ते दिली. दोघांनाही पालखीचा मान देण्यात आला.